एक गँग गँग. लाईट लावून गेअर बघतो रे मला मागे घ्या रे नमस्कार मित्रांनो, विकेंड होता आणि विकेंडला आपण काय घरी बसत नाही भाऊ, म्हणून निघालो पुण्याकडे. जसंही पुणे स्टेशनला पोहोचलो तसं या दलिंदराने मला गाडीमध्ये टाकलं भाऊ. जायचं कुठे कोणालाच माहित नाही. आम्ही गाडीची टाकी फुल करतो तोपर्यंत बापाने डायरेक्ट त्याचा पार्ट टाइम जॉब चालू केला भाऊ. नंतर सगळ्यांच्या सहमतीने आम्ही निघालो भीमाशंकरकडे. जसंही भीमाशंकरला पोहोचलो तसा डायरेक्ट गाडीचा डिस्प्ले गेला भाऊ. एक म्हणे राईट, एक म्हणे लेफ्ट, चलो रे. तब्बल 8 जणांच्या जीवावर खेळत आम्ही पोहोचलो फायनली दर्शनाला. जसंही दर्शन करून बाहेर निघालो तसा भीमाशंकरचा मनमोहक नजारा मनाला शांत करत होता. पण थंडी पण तशीच वाजत होती, म्हणून आम्ही चहाचे 2-2 पॅक मारले आणि शिवनेरीकडे निघालो. गाडी फक्त नाश्त्यालाच थांबली हो, पण मुलांचा धिंगाणा तिथं चालून गेला. बघा तुम्हीच. बाबू स्लो मोशन याला तर अजून एवढ्या मोठ्या गाडीत कुठेच जागा भेटली नाही, म्हणून माय मांडीवर येऊन बसला. मग काय, त्याला मांडीवर घेतलं आणि पोहोचलो शिवनेरीला. गडावर पोहोचल्याबरोबर आधी लोकल तुडवून घेतला भाऊ. तो म्हणे मुझे क्यों तोडा म्हणता काय माहित भाऊ. फायनली आम्हाला त्या पावनभूमीचं दर्शन झाले ज्या ठिकाणी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी जन्म घेतला. तुमच्या आमच्या सारख्यांच्या पिढ्या येत जात राहतील हो, पण छत्रपती नावाचं वादळ या मातीत रोज घोंगावणार. छत्रपती शिवाजी महाराज की जय, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय. घोषणा वगैरे देऊन झाल्या. आता आम्ही निघतो पायथ्याशी. जय शिवराय.